नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओची आज तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे. तर जुन्या मॉडेलच्या मशीन आत्ता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत, कारण इलेक्ट्रिक ज्या मशीन आहेत त्याच जास्त प्रमाणात घेण्याला पसंती दिली जाते. पण यासुद्धा मशीन खूप छान आहेत. ही माझी मशीन जी आहे ती 13 वर्ष जुनी आहे. आत्तापर्यंत मला कसलाही मशीनचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी साफसफाई कशी ठेवते आणि मशीन आत्तापर्यंत कशी ठेवलेली आहे चांगली, त्याचीसुद्धा माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथं तुम्हाला मी पूर्ण दोरा तुटतो कशामुळे, मशीनची ऑइलिंग कशी करायची, दोरा अडकलेला कसा काढायचा, साफसफाई कशी करायची, ती माहिती सांगणार आहे. सर्वात प्रथम इथला मी बाजूचा जो पार्ट निघतो ते काढून घेतलेला आहे आणि इथं टंचन जे असतं त्याच्यावरतीचा जो हा छोटा पार्ट असतो तो सुद्धा मला काढून घ्यायचा आहे. इथे जे नट आहे त्याच्यासाठी छोटंसं पिन घेतलेली आहे मी, टिकटॉकची पिन घेतलेली आहे. त्याने हा नट सहज निघतो, कारण इथे स्क्रूड्रायव्हर बसत नाही किंवा टेस्टर बसत नाही. जे काही आपल्याकडे टूल्स असतील ते छोट्या प्रमाणात असला तर तिथं बसेल, त्याच्यामुळे मी टिकटॉकच्या पिनचा वापर केलेला आहे. आता हा पार्ट काढून घ्यायचा आहे आपल्याला. इथलचा नट थोडासा लूज करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असे नट आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत, कारण ज्या जागेवरचा आपण नट काढलेला आहे त्याच जागेवर आपल्याला नट परत लावायचा आहे. कारण साफसफाईच्या गोंधळामध्ये आपला नट जर इकडे तिकडे गेला तर आपली मशीनचं जो काम आहे ते आपलं डबलच वाढणार आहे. तर इथं पाहू शकता, इथं तुम्ही धूळ किती प्रमाणामध्ये जमा झालेली आहे. तर इथं जी धूळ अडकलेली असते यामुळेच आपल्या मशीनचा जो आवाज आहे ते जास्त प्रमाणामध्ये येत असतो. तर त्यामुळे ही साफसफाई आपल्याला महिन्यातून 2 वेळेस तरी करणं खूप महत्त्वाचं असतं. ऑइलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण 8 दिवसाला ऑइलिंग केली तरी हे वरून चालतं, पण या पद्धतीने साफसफाई आपल्याला महिन्यातून 1 वेळेस किंवा 2 वेळेस केलं तरी ही आपली मशीन जी आहे ती खूप छान राहते. पाहू शकता, इथं जास्त प्रमाणामध्ये आपला जो कचरा आहे, मशीनच्या कपड्यावरती आपण जे शिवलेलं धूळ आहे ती जमा झालेली आहे. तर या पद्धतीने आपण स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ही जी साफसफाई आहे, दोरा अडकलेला आहे, ते या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता व्हिडिओतला जो आवाज आहे तो नंतर मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मागं पुढे एखाद्या वेळेस स्टेप समजणार नाहीत किंवा मग मागे पुढे होण्याची शक्यता आहे. पण मी जे काही काम करते त्या कामाकडे लक्ष द्या, म्हणजे तुमची जी माहिती आहे तुम्हाला योग्य माहिती मिळेल. आता आवाज थोडासा मागं पुढे होईल, त्याच्यावरती थोडंसं समजून घ्या आणि लक्ष देऊन काम जे आपण करत आहोत ते बघा, म्हणजे तुमचं ही काम बिघडायला नको. या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी याची साफसफाई करून घेतलेली आहे. एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याची साफसफाई क्लिनिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं ऑइलिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मशीन आहे ती अजिबात आवाज देत नाही आहे. आता जास्त जर जुनं मॉडेल झालेलं असेल तर थोडाफार तर आवाज देणारच, पण आपण सतत जर ऑइलिंग करत राहिलं तर अजिबात मशीनचा आवाज देत नाही. सायलेंट मशीन चालते आणि रिपेरिंग जी आहे ते आपल्याला जास्त बाहेर नेऊन करण्याची गरज पडत नाही. जे काही पार्ट मी तुम्हाला दाखवत आहे, व्यवस्थित तुमच्याकडेही अशा प्रकारचे जुने मॉडेल असतील मशीनचे, तर जवळपास सगळ्या जुन्या मशीनचे मॉडेलचे जे पार्ट आहेत ते सेमच असतात, जास्त काही फरक नसतो. या पद्धतीने आता जो मला हे नट काढलेलं होतं ते व्यवस्थित आपली इथली क्लिनिंग झालेली आहे, साफसफाई झालेली आहे. ज्या त्या ठिकाणचा नट आपण ज्या त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. आता ऑइलिंगसुद्धा इथे करून झालेली आहे. आता हा पार्ट जो आहे आपण काढलेला तो सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित पार्ट जे आपण जसाच तसे काढलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत, जसाच तसे लावायचे आहेत, जेणेकरून जी मशीन आहे आपली परफेक्ट अशी क्लिनिंग होऊन जाईल आणि वापरण्यासाठी खूप छान आपल्याला चालणार आहे. जास्त वेळ आपल्याला लागत नाही. या पद्धतीने मशीनचे जे नट आहेत ते पिन जी घेतलेली आहे मी, या पद्धतीने आपण पिनचा वापर करणार आहोत. कारण इथे छोटीशी जागा असल्यामुळे जास्त असे स्क्रूड्रायव्हर वगैरे इथं वापरता येत नाही. मशीनसोबत जे एक टूल्स आलेला होता त्या टूल्सनं माझा हरवलेला आहे, त्याच्यामुळे मला ही पिन वापरावी लागत आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात, त्यांच्या हाती जर काही छोट्या मोठ्या वस्तू पडल्या तर त्या हरवल्या जातात किंवा मग खेळत खेळत ते इकडे तिकडे फेकत असतात. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी असं जुगाड करावा लागतो. त्यानंतर आता इथे मला हा मशीनचा जो नट आहे हा पार्टचा तो काढून घ्यायचा आहे. आता इथे माझ्या मुलानं याच्यावरती स्टिकर चिटकवलं होतं म्हणून तो कलर तसा झालेला आहे मशीनच्या पार्टचा. आता ही मशीन 13 वर्ष जुनी म्हणल्यावर याच्यासोबत किती काय काय पराक्रम केले असतील. इथं नेल पेंटसुद्धा लावून घेतलेला आहे माझ्या मुलानं. त्याला खेळताना खूप असं काहीतरी खोड्या करायची इच्छा फार होते, त्याच्यामुळं काही ना काही करत असतो. इथं ज्वारीची सुद्धा
कण टाकलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील. अशा पद्धतीने इथे जी साफसफाई आपण करत आहोत व्यवस्थित, यातला जो धूळ गेलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. या पद्धतीने इथे जास्त प्रमाणामध्ये धूळ अडकत असते, कारण इथे 2 गॅप असतात, त्यामधून धूळ जास्त प्रमाणात जाते. जर तुमच्याकडे झुरळ वगैरे असतील तर ते सुद्धा इथे जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते. तर अशा पद्धतीने आपल्याला टेस्टर किंवा मग टोकदार अशा साहित्याने आपल्याला कपड्यावरती थोडंसं साफसफाई करून घ्यायची. त्यानंतर जिथे काही ऑइलिंगचे जे पॉईंट असतात त्या पॉईंटमध्ये आपल्याला ऑइलिंग करायची आहे. तर इथं जर ऑइल टाकलं तर हे ऑइल कुठे येते, इथे तुम्हाला प्रत्यक्षात दिसेलच. इथे ऑइल टाकलं तर आपलं हे जे ऑइल आहे ते इथं खालीपर्यंत पोहोचत असतं. वरून टाकलं तर ते आपोआप खाली येतं, इथं पाहू शकतात. त्याच्यामुळे जे मशीनचे पार्ट आहेत व्यवस्थित आपले आवाज देत नाहीत आणि छान सॉफ्ट अशी मशीन चालते, कुठेही दोरा तुटत नाही. या पद्धतीने आता जशास तसं आपण काढलं, पाहू शकता इथं स्टिकरचं ओनसुद्धा दिसत आहे. त्याच्यासोबत मशीनसोबत काय काय पराक्रम केलेला आहेत पाहू शकता. या पद्धतीने आपली जे नट आहेत व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. सुरुवातीला खालचा नट आपल्याला फिट करून घ्यायचा आहे, त्यानंतर हा पार्ट थोडासा आपल्याला वरती खेचायचा असतो आणि या पद्धतीने इथे नट आपल्याला टाईट करून घ्यायचा असतो. शिवण क्लास करत असताना आपल्याला मशीनची सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं असतं, कारण दोरा अडकला किंवा मग सुई लावताना आपली सुई जर व्यवस्थित नाही बसली तर दोराची जी शिलाई असते व्यवस्थित येत नाही. मग छोट्या मोठ्या कामासाठी आपण मशीन रिपेरिंगला देणं शक्य नसतं. मग त्यावेळेला आपली मशीन जी आहे ते आपण काय करत असतो, बऱ्याच वेळेला मग आपल्याला काम टाळलं जातं आणि ती मशीन तशीच बंद पडून राहते. तर माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं. या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जर माहिती तुम्ही व्हिडिओतील पाहिली आणि मशीनची क्लिनिंग सतत जर करत राहिलात तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मशीन जे आहे ते खूप महत्त्वाचं पार्ट आपल्याला साफ करायचं आहे. इथं पाहू शकते तर थोडासा दोरा अडकलेला आहे. मशीनची साफसफाई करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या पद्धतीने इथलचे सुद्धा नट जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत. हे पार्ट खूप महत्त्वाचं आहे. या पार्टची साफसफाई करणं खूप महत्त्वाचं आहे. पाहू शकता इथे काही थोडेफार जे दोरे अडकलेले आहेत किंवा मग धूळ अडकलेली आहे ती सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. इथं खाली जास्त प्रमाणामध्ये धूळ अडकलेली असते, तर इथं आपण आता ही बॉबिनचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला हे पार्ट स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असतं. सतत आपण बाकीचे पार्ट जरी नेहमी नाही साफ केले तरी चालतं, पण हा पार्ट आपल्याला साफ करायचा असतो. या पद्धतीने एक नट काढून घेतलेला आहे, त्यातला हा सुद्धा पार्ट आपण वेगळा केलेला आहे. बॉबिनचा भागसुद्धा आपण वेगळा काढून ठेवलेला आहे. इथे जो काही कचरा आहे, धूळ आहे, पाहू शकता इथं जास्त प्रमाणामध्ये अडकली जाते. मशीनचा हा पार्ट खूप महत्त्वाचा असतो. तेल ऑइलिंग टाकणं किंवा मग साफसफाई करणं, त्याच्यावरतीच आपलं मशीनचा जो आवाज येणं आणि व्यवस्थित शिलाई साफ येणं, मशीन जड जाते त्यामुळे कारणामुळेच जात असते. तर जाऊ नये यासाठी आपल्याला एवढी त्याची साफसफाई करणं महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. इथे व्यवस्थित आपण क्लिनिंग करून घेतलेली आहे. सुती कपड्यानं व्यवस्थित असं त्याचे जे कोणत्यामध्ये धूळ बसलेली असते किंवा दोरा बसलेला असतो तो काढून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आता ऑइल टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ऑइल टाकायचं आहे. जास्त टाकलं तरीही काही प्रॉब्लेम येत नाही, जास्त टाकलं तरीही चालतं, कारण जेवढं आपण ऑइल टाकाल त्या पद्धतीने आपलं मशीनची जी आवाज आहे, साफसफाई आहे, व्यवस्थित येतो. त्यामुळे आपली साफसफाईसुद्धा खूप छान होते. या पद्धतीने आता जो पार्ट आपण ज्या जागेवरचा काढलेला आहे त्याच जागेवरती आपल्याला मशीनचे पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने यामध्ये पाहू शकता किती प्रमाणामध्ये धूळ साठलेली असते. व्यवस्थित असं मशीनची साफसफाई करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की आपण महिन्याला 2 महिन्याला पार्लरमध्ये जातो, तसं आपण मशीनला पार्लरमध्ये नाही नेऊ शकत आणि रिपेरिंगलासुद्धा जास्त प्रमाणात देता येत नाही, कारण रिपेरिंग करायलासुद्धा 300 ते 400 रुपये सहज घेतात. आमच्या भागात तर घेतात. तुमच्या भागात किती घेतात त्याचं कमेंटमध्ये रिप्लाय नक्की सांगा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळून जाईल. कारण फसवणूक होऊ नये प्रत्येकाची. प्रत्येकजण कमी जास्त पैसे देत असतो, कारण रिपेरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बरेच लोक काय करतात, जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडून चार्ज लावलेला असतो, घेत असतात. त्यामुळे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या एरियामध्ये किती रुपये घेतला जातात रिपेरिंगला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या पद्धतीने आपण जे काही पार्ट आपण काढलेले होते त्या पद्धतीने मी लावून घेणार आहे. नट जो आहे ते व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे. लूज ठेवला तर आपला मशीन जे आहे जास्त आवाज देत असते, त्यामुळे व्यवस्थित हा बॉबिन लावण्याचा जो भाग आहे आपला पूर्ण क्लीन झालेला आहे. या पद्धतीने आता नट जे आहेत टाईट करून घ्यायचे.
ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असावी, कारण खूप महत्त्वाची माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण हमेशा रिपेरिंगला देणं आपल्याला शक्य नसतं आणि 15 दिवसाला, महिन्यालाच म्हणलं तर आपल्याला ते परवडणारं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं रिपेअर घरच्या घरी करू शकतो. आता हा जो बॉबिन लावण्याचा भाग आहे, या ठिकाणी आपण बॉबिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर हा सुद्धा आपण जे पार्ट राहिलेला काढलेलं होतं तो सहज निघतो, तो लावून घेतलेला आहे. तर बाकीचा जो पार्ट आपला राहिला आहे, इथे आपल्याला थोडंसं कपड्याने साफसफाई करून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला साफसफाई करायची आहे, कारण इथला जो भाग आहे खूप छोटा आहे. व्यवस्थित अशी साफसफाई आपल्याला करता येत नाही, त्यामुळे कपड्याच्या सहाय्याने करून घ्यायची आहे. हा सुद्धा पार्ट आपल्याला इथे जो आपण चाक आहे मशीनचं फिरवायचं, हा सुद्धा पार्ट आपल्याला काढता येतो. जर तुम्हाला इथे काही जास्त प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण मला इथे जास्त काही प्रॉब्लेम आलेला नाही, म्हणून मी साफसफाई केली आणि ऑइलिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी स्लो होती मशीन, ते फास्ट चालायला लागली, त्यामुळे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. बाहेर जाऊन रिपेरिंग करण्यापेक्षा या पद्धतीने महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला जर जमलं तर रिपेरिंग अशा पद्धतीने ऑइलिंग आणि रिपेरिंग करून घ्यायची आहे. खूप सोपी आणि माहितीपूर्ण माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्कीच यातील माहिती तुम्हाला आवडलेली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच माहितीपूर्ण येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. एवढ्या प्रमाणामध्ये दोरा आणि कचरा वगैरे निघालेला आहे. जर या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आशा करते की तुम्हाला यातील माहिती आवडलेली असावी. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.